नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषदेचा आज झालेला पेपर जो आहे त्याचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसे उमेदवारांनी प्रश्न सांगितलेले आहे त्या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. यामध्ये चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पहा मित्रांनो, फक्त आपण प्रश्न पाहत आहोत. मागे जे काही व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये काही जणांनी कमेंट केलेली होती की तुम्ही उत्तर सांगत नाही. उत्तर या कारणाने सांगत नाही की उत्तर हे कन्फर्म नसतात. इव्हन प्रश्न जो आहे तो अशाच पद्धतीचा आलेला असेल असं सांगता नाही येत. मग जेव्हा प्रश्न कन्फर्म नाही, मग त्याचं उत्तर कसं काय आपण कन्फर्म काढू शकतो. आणि तसंही जर या प्रश्नाचे उत्तर जरी तुम्हाला येत असले तरी नेक्स्ट टाइम हेच प्रश्न येतील असे नाही. यावरून तुम्ही जो आहे एक पॅटर्न समजून घेऊ शकता किंवा परीक्षेची काठिण्य पातळी कशी आहे ते समजण्यासाठी आपण प्रश्न पाहत आहोत. हे प्रश्न पाठ करण्याची आवश्यकता नाही. ॲज अ फक्त पॅटर्न म्हणून तुम्ही समजून घेऊ शकता आणि अशा टाईपचे दुसरे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आज पहा, 50% जो पेपर आहे, पहिलाच पेपर होता, त्यामध्ये पॅटर्न जो आहे तो आपल्याला बदललेला दिसत नाही, पण लेवल जी आहे ती मॉडरेट स्वरूपाची आलेली आहे. मॉडरेट आणि टफ काही प्रश्न होते, कारण की टेक्निकलमध्ये बरेच गणितीय उदाहरणे विचारण्यात आलेले आहे. आपण पाहिलेलं आहे की 4 ते 5 प्रश्न हे टेक्निकलवर गणितावर वारंवार विचारले जात आहेत. अगोदर त्याचं प्रमाण कमी होतं, पण आता भिंगावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. तसेच गुरुत्वाकर्षणावर देखील प्रश्न विचारलेले दिसतात. तर पहा, अगोदर आपण तांत्रिकचं पाहतोय. तर सॅलेमेंडर म्हणजे काय? जिल्ह्याचा आपत्ती निवारण मुख्य अधिकारी कोण असतो? नंतर नैसर्गिक आपत्ती खालीलपैकी कोणती? ऑप्शन देण्यात आलेले होते. हिमवादळे अशी काही त्यामध्ये पर्याय होते. नंतर पहा, तारे का लुकलुकतात? खालीलपैकी लसीकरण दिवस कोणता? आता राष्ट्रीय विचारला होता की आंतरराष्ट्रीय विचारला होता ते आपल्याला कन्फर्म नाही. नंतर पहा, असे कोणते पोषक तत्वे आहे जे डायरेक्ट घेतल्यास पचन होत नाही किंवा आपले शरीर त्यांना पचवू शकत नाही. सर्व जे प्रश्न आहेत ते 10वीच्या पुस्तकातीलच आहे. फक्त लेवल जी आहे ती थोडीशी डीप या प्रश्नांमध्ये आपल्याला वाटते. नंतर पहा, मासभक्षी म्हणजे काय? सूर्यप्रकाश पृथ्वीवर कोणत्या स्वरूपात येत असतो? केप्लरचा पहिला नियम, केप्लरचा जो नियम आहे तो प्रत्येक शिपला विचारला जात आहे. हा तुम्ही वाचून जावा. नंतर पहा, हेलियमचा अणुक्रमांक विचारलेला होता. एक मूलद्रव्य देऊन इलेक्ट्रॉनची संख्या त्यामध्ये विचारली होती. जसं की आपण पाहिलं, मागच्या शिपला काही मूलद्रव्य आली होती. कार्बन विचारलं होतं, नंतर ऑक्सिजन विचारलं होतं. आता एक मूलद्रव्य दिलेला होता, तो कोणता तो लक्षात नाही, त्याची इलेक्ट्रॉनची संख्या विचारलेली होती. नंतर पहा, भिंग केंद्र प्रतिमा यावर जे आहे ते प्रश्न विचारले दिसतात आपल्याला की जर प्रतिमा कशी दिसणार आहे, सुलट दिसणार आहे, उलट दिसणार आहे, केंद्रका भोवती असल्यानंतर, म्हणजे हे जे आहे यावर प्रश्न विचारलेला दिसतो भिंगावर. नंतर पहा, मानवी डोळ्यावर सुद्धा एक प्रश्न होता. मानवी डोळ्यावर बाहुलीमध्ये छिद्र असते, त्याला काय म्हणतात, असा देखील या अगोदर प्रश्न आलेला होता. बाहुलीवर प्रश्न आलेले आहेत आणि रेटिनावर प्रश्न देखील विचारलेले दिसतात. नंतर पहा, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, फ्लोमिंगचा जो नियम आहे तो सुद्धा विचारलेला दिसतो प्रत्येक शिपला. त्यावर प्रश्न आलेले आहेत. उजवा हात असो, डाव्या हात असो, दोन्ही दिशाही विचारलेली आहे. कधी कधी अंगठा काय दर्शवतो असा प्रश्न आला होता. तर्जनी काय दर्शवते त्यावर देखील प्रश्न आलेला होता. नंतर पहा, आज देखील उजव्या हाताच्या अंगठ्यावर प्रश्न आलेला आहे. गुरुत्वाकर्षणावर आधारित गणितीय उदाहरण विचारलेलं आहे. उष्णतेवर आधारित देखील गणितीय उदाहरण आलेलं आहे. आवर्त सारणीतील अधातू घटक ओळखा, म्हणजे नॉन मेटल यावर देखील प्रश्न विचारले दिसतात. जीकेचं जर आपण पाहिलं तर जीकेमध्ये मोबाईल निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक कोणता, पण हा अहवाल नेमकं कोणाचा आहे ते आपल्याला कळलेलं नाही. नंतर पहा, देशातील सर्वात टिकाऊ बॅटरी कोणती, पण ती कशामध्ये ते देखील स्पष्ट नाहीये. दुसरं पहा, खालीलपैकी कोणती संस्था गोखले यांनी स्थापन केलेली आहे, असा देखील प्रश्न होता. प्रतापसिंह उद्यान कुठे आहे, असा देखील प्रश्न होता. महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या तरी क्षेत्राचं वाटा विचारलेला होता, आर्थिक वाटा. नंतर पहा, कंपनीसोबत करार, पॅनासॉनिक एनर्जी जी कंपनी आहे त्यासोबत जो करार झालेला आहे त्यावर देखील प्रश्न होता. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत त्यावर प्रश्न होता. हा जो कॅन्डिडेट आहे त्याने सातारा जिल्ह्यात फॉर्म भरलेला असेल, म्हणून बेस्ट प्लेबॅक सिंगर अवॉर्ड 2024चा कोणाला देण्यात आलेला आहे, पण तो अवॉर्ड कोणता होता ते देखील स्पष्टरित्या आपल्याला कळलेलं नाही. 6वी चॅम्पियनशिप स्पर्धा चेसची, कोणती चेसची 6वी चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या IITने आयोजित केलेली आहे, असा देखील प्रश्न होता. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये वचनावर प्रश्न विचारले जात आहे प्रत्येक शिपला. एक वचन अनेक वचनावर प्रश्न होता. क्रमाने लावा, म्हणजे पॅरेजम्बलिंग अगोदर इंग्लिशमध्ये विचारण्यात येत होतं, पण आता मराठीमध्ये आपल्याला वाक्य जे आहे ते क्रमाने लावण्यास विचारण्यात येत आहे, म्हणजे पॅराजम्बल मराठीमध्ये सुद्धा येत आहे. व्याकरणिक दृष्ट्या चुकीचे वाक्य ओळखा, म्हणजेच या ठिकाणी काय शुद्ध लेखनाबाबत आपल्याला काही प्रश्न विचारलेले दिसतात, शब्दामध्येही आणि वाक्यामध्येही. इंग्लिशचं जर आपण पाहिलं तर पॅराजम्बल, स्पॉट द इरर किंवा वाक्यामधील इरर. नंतर वन वर्ड सबस्टिट्यूटवर प्रश्न आलेला आहे. सिनोनिम्सवर समानार्थी शब्द जे आहे ते 2 विचारण्यात आलेले होते आणि टेन्स तर विचारल्या जातच आहे. नंतर पहा, मॅथमॅटिक्सचं जर पाहिलं तर सर्कल पझल आहे. यावर 4 प्रश्न होते, असं कोणी 4 सांगताय, कोणी 5 सांगताय. तर सर्कल पझल तर विचारलं जाते, पण आजची जी पझल आहे ती सर्कल होती. म्हणजे जास्तीत जास्त आपण पाहिल्या काही शिफ्ट, तर जास्तीत जास्त शिफ्टमध्ये सर्कलमध्ये पझल विचारलेली आहे आणि काही शिफ्टमध्ये लाईनमध्ये पझल विचारलेली होती. नंतर पहा, रेशो प्रॉपोर्शन म्हणजे प्रमाण जे आहे, गुणोत्तर प्रमाण, त्यावर प्रश्न होता. एज वय वारीवर प्रश्न होता. कंपाऊंड इंटरेस्ट अगोदर काय झालेलं होतं, तुम्हाला जे आहे सरळ व्याजवर प्रश्न होता, पण आता या ठिकाणी जे आहे ते कंपाऊंड इंटरेस्टवर म्हणजे चक्रवाढ व्याजवर उदाहरणे जी आहे ती दिलेली होती. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज जे पेपर झालेला आहे, ज्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले त्या सर्वांचा आढावा घेतलेला आहे. यावरून तुम्हाला नक्कीच पेपरचा पॅटर्न कळालेला असेलच.
सिलेबस जो आहे तो बदललेला नाही. आरोग्य सेवक 40% असो 50% असो, दोन्हीसाठी सिलेबस सारखा असल्या कारणाने टॉपिक जे आहेत ते प्रश्नांचे सेमच होते, पण प्रश्नांची लेवल किंवा जी काठिण्य पातळी होती ती थोडीशी वाढलेली यामध्ये दिसते, किंवा या अगोदर जे काही प्रश्न झालेले असतील आता ते संपत आलेले असतील आणि त्यांनी जे टॉपिकवर नवीन नवीन प्रश्न काढलेले असतील, IBPS असो, शेवटी प्रश्न त्याच टॉपिकवर त्यांना काढायचे आहे, म्हणून आपल्याला टॉपिकचे प्रश्न वाढताना दिसतात, त्यांची लेवल जी आहे ती वाढताना दिसते. तर या व्हिडिओमध्ये आपण आजच्या झालेल्या प्रश्नाचा आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भात आपण जे तांत्रिक प्रश्न असतात तुमचे त्यावर एक जम्बो व्हिडिओ बनवलेला आहे किंवा मॅरेथॉन बनवलेली आहे 400+ प्रश्नांची. अजून जर ती तुम्ही पाहिली नसेल ती पूर्ण स्टेट बोर्डवर आधारित आहे आणि त्यामधून बरेच प्रश्न परीक्षेत येत आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 1.5 तासाचा व्हिडिओ आहे आणि संपूर्ण तांत्रिक घटक त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेतच. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.